म्हणजे झोप लागत नव्हती. पवार साहेबांच्याकडे वारंवार चक्रा मारायचो. सरकारच्या दारी साहेब आम्ही सातत्यानं जात होतो. परंतु शेवट अजितदादा असतील, आपलं महायुतीचं सरकार असेल, यांनी तब्बल 467 कोटी रुपयाची थकामी आपल्या या कारखान्याला दिली. आणि आपण बघताय हे दोन्ही कारखाने गेले 4 वर्ष आमच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सभासदांच्या पाठबळावर हे कारखाने अतिशय साहेब व्यवस्थित चालू आहे. या वर्षी तर 3350 रुपये दर आम्ही या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सभासदांना देण्याचा प्रयत्न केलाय. कालच आम्ही डिसेंबरचा शेवटचा 15वडा हा त्या ठिकाणी दिलाय. आणि मी या निमित्तानं सभासदांनाही सांगू इच्छितो की येणाऱ्या 20 ते 25 दिवसाच्या आत या कारखान्याच्या सगळ्या शेतकऱ्यांचा जेवढा ऊस गाळप झालाय त्यांचे सगळेच्या सगळे पैसे हे आपल्या खात्यावर जमा होतील. खरं साहेब मोठ्या जिकिरीने आम्ही हे चालवलंय. परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं हे पुरस्कार देत असताना सातत्यानं या राज्यामधल्या नामवंत व्यक्तींना दरवर्षी आम्ही या पुरस्कारानं सन्मानित करत असतो. यावेळेला आम्ही सगळ्या संचालक मंडळांनी आवर्जून ठरवलं की आपल्याला या पुरस्काराकरता राज्यामध्ये सध्या एकच व्यक्ती आपल्याला योग्य आहे, ती म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेब. कारण गडकरी साहेबांचं काम आपण सगळेजण बघताय. गडकरी साहेब 14 साली केंद्रीय मंत्री झाले, परंतु तत्पूर्वी गडकरी साहेब या राज्याचे बांधकाम मंत्री होते. बांधकाम मंत्री म्हणून या राज्यामध्ये पद भूषवत असताना त्यांनी या राज्याचा एकूणच बांधकाम विभागाचा चेहरा मोहरा बदलला. जो आपल्याला स्वप्नवत वाटत होता तो मुंबई आणि पुणे महामार्ग हा त्यांनी आपण बघतोय आज 25-30 वर्ष तो हायवे बांधून झाला. अद्यापही तो रस्ता एवढ्या चांगल्या दर्जाचा टिकलेला आहे. याचं संपूर्ण श्रेय हे आपल्याला गडकरी साहेबांना द्यावं. आपला मुंबईला आपल्याला जायचं म्हणलं तर 8 तास लागतील का 10 तास लागतील साहेब आम्हाला, अशी आमच्या भागातल्या लोकांची परिस्थिती होती. परंतु आपल्या कल्पकतेमुळं आज आम्ही काल तर मी साहेब अवघ्या 3 तासात मुंबईवरनं इथं आलो कारखान्याच्या साईडला. म्हणजे एवढं जलद अंतर हे या आपल्या एकूणच केलेल्या कामामधून निश्चितपणानं पाहायला मिळतं. आज आपण त्या ठिकाणी केंद्रामध्ये नेतृत्व करताय आणि आपलं बांधकाम विभागाचं काम सगळ्या खेडेगावातल्या जरी एखाद्या अडाणी माणसाला विचारलं तरी आपलं नाव त्याच्या तोंडी आहे की गडकरी साहेब, की ज्या गडकरी साहेबांनी या राज्यातले सगळे महामार्ग असतील, या राज्यातल्या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पायाभूत सुविधा असतील, त्याचबरोबर खरं तर त्यांची ओळख अशी आहे गडकरी साहेबांची की म्हणजे फ्लायओव्हर मॅन म्हणून गडकरी साहेबांची ओळख ही त्या ठिकाणी संपूर्ण देशभर आणि राज्यभर आहे. आणि निश्चितपणानं जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी या राज्यामध्ये अनेक प्रकल्पांना पैसे केंद्रामधून देण्याचा प्रयत्न केला. आपल्या दोन्ही पालख्या जात असतात. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल, त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी असेल, हे दोन्ही पालखी मार्ग हे मोठं करण्याचं आणि अतिशय उत्तम पद्धतीचं निर्माण करण्याचं काम सुद्धा आणि त्याच्यावर स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन त्या ठिकाणच्या कामाची क्वालिटी आणि एकूणच त्या रस्त्याच्या कामाचं एकूण सूचना या गडकरी साहेब स्वतः समक्ष देत असतात. हे आपण कालच सगळ्यांनी अनुभवलं. अशा योग्य व्यक्तीला आज आपण या पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानित करतोय. खरं तर गडकरी साहेब मी एवढंच म्हणेन की आज आमचं भाग्य आहे की आपल्यासारखी व्यक्ती या पुरस्काराला आम्हाला लाभली. आणि खरोखर आज आमच्या सगळ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांचा आपल्या येण्यानं फार मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान झालाय असं म्हणलं तर काही वावगं होणार. आज रामराजे साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार देतोय. रामराजे साहेबांनी सुद्धा या जिल्ह्यामध्ये गेले कित्येक वर्ष नेतृत्व करतायत. आम्ही म्हणलं आता खरं तर अजितदादांच्या हस्ते आम्ही हा पुरस्कार देणार होतो, परंतु दुर्दैवानं अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि आपण पाहिलं की सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखामध्ये लोटला.
आणि खरं आम्ही ठरवलं होतं की दादांनाच या कार्यक्रमाला बोलवायचं, परंतु दुर्दैवानं दादा आज ह्यात नाहीत. म्हणून रामराजे साहेबांना, तेही आमचे मार्गदर्शक नेते, त्यामुळे त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण देतोय. आणि या कार्यक्रमाला आदरणीय शिवेंद्रराजे असतील, उदयनराजे असतील, बाळासाहेब पाटील असतील आणि मंचकावरची सगळी मान्यवर मंडळी या पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आली, त्याबद्दल आपल्या सर्वांना आणि विशेषतः गडकरी साहेबांना मी या सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर देशभक्त आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार देऊन माझा गौरव केला, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आणि मंचावरील बसलेल्या समितीच्या सदस्यांचे हात जोडून मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. स्वातंत्र्यवीर आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार याचं नाव आहे. त्यांची सहकाराबद्दलची रचनात्मक दृष्टी, देशाबद्दलची राष्ट्रभक्ती मनामध्ये असणारी आणि इथल्या शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता असणारी तळमळ याचा इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहे. आपल्या देशाचा इतिहास हा अत्तराच्या सुगंधात गुलाब पाण्याने लिहिला गेलेला नाही आहे, तर रक्ताच्या थारोळ्यात, घामाच्या आणि परिश्रमाच्या थेंबांनी लिहिला गेला आहे. जे बलिदान आपल्या स्वातंत्र्याकरता ज्या थोर वीरांनी केलं, ज्यामुळे आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला, त्या थोर स्वातंत्र्यवीरांपैकी आबासाहेब वीर एक होते. त्यांनी त्या काळात केलेला संघर्ष हा स्वाधीनतेकरता होता. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा विकास झाला पाहिजे म्हणून रचनात्मक सहकार्य चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकल्पाची स्थापना केली. त्यातूनच साखर कारखान्याची पण निर्मिती झाली. सहकार चळवळ ही महाराष्ट्राची विशेषता आहे, परंतु सहकार चळवळीबद्दल दिल्लीमध्ये मात्र मत चांगलं नाही आहे. मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो त्यावेळेचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांना सहकारी कोऑपरेटिव्ह बँका आणि या सगळ्याबद्दल जेव्हा माहिती दिली तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. कारण सहकार चळवळ ही फक्त गुजरात महाराष्ट्रापुरती यशस्वी आहे आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये तर जवळपास नाही आहे. आणि त्यामुळे या चळवळीमध्ये कुठे जर काही छोट्या मोठ्या घटना घडल्या तर स्वाभाविकपणे सहकार चळवळीवर त्याचं दोषारोपण होतं. पण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये या सहकार चळवळीचं नेतृत्व ज्या महान लोकांनी केलं, त्यांनी या ठिकाणी सहकार चळवळ यशस्वी करून दाखवली. मी पण लहान प्रमाणावर सहकार चळवळीत काम करतो आणि एका आमच्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या उद्घाटनाकरता शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी नागपूरला आमच्या कार्यक्रमाला मी त्यांना बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी फार एक चांगले उद्गार काढले होते. त्यांनी सांगितलं की सक्सेस इन कोऑपरेटिव्ह is not a success of cooperative movement, but it is a success of leadership who lead the cooperative. म्हणजे प्रामाणिक आणि विकासाभिमुख रचनात्मक विचार करणारं नेतृत्व असेल तर सहकार चळवळ यशस्वी होते. पण सहकार चळवळीचं नेतृत्व योग्य नसेल तर स्वाभाविकपणे ही चळवळ अनेक कारखाने कसे संपुष्टात येतात ते पण आपण पाहिलं. पण महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनंजयराव गाडगिळांपासून विखे पाटलांपासून अनेक लोकांनी या चळवळीची स्थापना करत असताना याला एक चांगला दृष्टिकोन दिला आणि ज्या प्रमाणात ती इथे यशस्वी झाली त्या प्रमाणामध्ये आमच्या विदर्भात आणि मराठवाड्यात तेवढं यश मिळालं नाही. मला आनंद आहे की किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या या पुरस्कारामध्ये आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार हा मला मिळाला. हे कदाचित मी या पुरस्काराकरता किती पात्र आहे नाही आहे, पण आपण मला योग्य मानून हा पुरस्कार दिला, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे, शेतकरी बांधवांचे सगळ्यांचा खूप ऋणी आहे.